नमस्ते. आज आपण तूळ या राशीचे जुलै 2026 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. हे राशी भविष्य आपणास आपल्या चंद्र राशीवरून तसेच आपल्या जन्मलग्न राशीवरून अर्थात आपल्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी राशी उदित होत होती त्या राशीवरून सुद्धा थोड्या प्रमाणात अनुभवास येईल. अर्थात जास्तीत जास्त हे राशी भविष्य आपणास आपल्या चंद्र राशीवरून अनुभवास येईल. अर्थात एखाद्याची जन्मलग्न राशी व चंद्र राशी एकच असेल तर हे राशी भविष्य आपणास जास्त प्रमाणात अनुभवास येईल. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. असे जरी असले तरी सुद्धा आपल्याला या जुलै 2026 या महिन्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या नोकरी संतती तसेच वैवाहिक सौख्य तसेच शिक्षण संतती तसेच आपले आरोग्य नोकरी व्यवसाय तसेच आपली आर्थिक स्थिती त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या राजकीय क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात त्याचप्रमाणे आपल्याला सुख शांती गृहसौख्य त्याचप्रमाणे वाहन सौख्य इत्यादी बाबत आपल्याला या जुलै 2026 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील याचा विचार आपण या राशी भविष्यामध्ये करणार आहोत. अर्थात नक्कीच आपणाला या जुलै 2026 या महिन्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना या राशी भविष्याचा आपणास उपयोग होईल. अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास त्याचप्रमाणे आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या स्क्रीनवरील मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा. चला तर जाणून घेऊया तूळ या राशीला या जुलै 2026 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले मिळतील. तूळ राशी व्यक्तींचा राशीस्वामी शुक्रग्रह या महिन्यामध्ये दिनांक 4 जुलै 2026 पासून तूळ राशी व्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे. मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारा हा शुक्रग्रह 4 जुलै 2026 नंतर या जुलै 2026 महिन्यामध्ये राहणार आहे. आपली इच्छापूर्ती घडवून आणणारा हा शुक्रग्रह राहणार आहे. वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करणारा हा शुक्रग्रह 4 जुलै 2026 नंतर तूळ राशी व्यक्तीसाठी राहील. आपल्या सौख्याची वाढ करणारा हा शुक्रग्रह तूळ राशी व्यक्तीसाठी या महिन्यामध्ये दिनांक 4 जुलै 2026 नंतर राहणार आहे. तूळ राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये लाभस्थ शुक्रग्रहाच्या भ्रमणादरम्यान आपल्या मित्रवर्गाचे सहकार्य चांगले राहील. तसेच लाभस्थ शुक्रग्रह तूळ राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये वाहन सौख्य वाहन खरेदीसाठी शुभ परिणाम देणारा राहील. घर जमीन प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ परिणाम देणारा हा लाभस्थ शुक्रग्रह तूळ राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील. तसेच संतती सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा शुक्रग्रह या महिन्यामध्ये तूळ राशी व्यक्तींसाठी राहील. तसेच शिक्षण क्षेत्रात सुद्धा चांगले यश देणारा हा शुक्रग्रह लाभस्थ तूळ राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. तसेच सूर्यग्रह या महिन्यामध्ये तूळ राशी व्यक्तींच्या दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत मिथुन राशीतून भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हा भाग्यस्थ सूर्यग्रह सुद्धा तूळ राशी व्यक्तींना आपल्या पराक्रमाला भाग्याची जोड देणारा या महिन्यामध्ये राहणार आहे. थोड्या प्रमाणात आपले कष्ट वाढवणारा हा सूर्यग्रह तूळ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. परंतु कष्टाला भाग्याची जोड देणारा हा सूर्यग्रह दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत तूळ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच हा भाग्यस्थ सूर्यग्रह तूळ राशी व्यक्तींना आपल्या वडीलधाऱ्यांचे सहकार्य निर्माण करणारा या महिन्यामध्ये राहणार आहे. आपले मानसिक ताणतणाव कमी करणारा हा सूर्यग्रह तूळ राशी व्यक्तींसाठी दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत राहणार आहे. दिनांक 16 जुलै 2026 नंतर हा सूर्यग्रह तूळ राशी व्यक्तींच्या दशम स्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात दशमस्थ सूर्यग्रह तूळ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायासाठी शुभ परिणाम देणारा राहील. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह तूळ राशी व्यक्तींसाठी दिनांक 16 जुलै 2026 नंतर राहील. राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात यश निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक 16 जुलै 2026 नंतर तूळ राशी व्यक्तींसाठी राहील. नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी व व्यवसायात यश संपादन करण्यासाठी हा सूर्यग्रह दिनांक 16 जुलै 2026 नंतर तूळ राशी व्यक्तींना मदत करेल. तसेच दिनांक 16 जुलै 2026 नंतर ज्या तूळ राशी व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना नोकरी लागण्याचे योग सुद्धा या महिन्यात येणार आहेत. तसेच नोकरीमध्ये प्रमोशन देणारा सुद्धा हा सूर्यग्रह दिनांक 16 जुलै 2026 नंतर तूळ राशी व्यक्तींना राहील. तसेच तूळ राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या हितशत्रूंवर मात करणारा हा सूर्यग्रह दिनांक 16 जुलै 2026 नंतर तूळ राशी व्यक्तींसाठी राहील. दिनांक 16 जुलै 2026 नंतर तूळ राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. तसेच तूळ राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा घडवून आणणारा हा
दशमस्त सूर्यग्रह दिनांक 16 जुलै 2026 नंतर राहील. त्याचप्रमाणे मंगळ ग्रह तूळ राशी व्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये तूळ राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हा अष्टमस्त मंगळ ग्रह तूळ राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जीवनात थोड्या प्रमाणात ताणतणाव वाढवणारा राहणार आहे. तसेच आपल्या जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा आहे. तसेच आपल्या भागीदारीतील व्यवसायामध्ये थोड्या प्रमाणात कलह निर्माण करणारा हा अष्टमस्त मंगळ ग्रह तूळ राशी व्यक्तींसाठी आहे. तसेच हा अष्टमस्त मंगळ ग्रह तूळ राशी व्यक्तींना अचानक खर्च निर्माण करणारा सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे. या अष्टमस्त मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान तूळ राशी व्यक्तींनी वाहन चालवत असताना थोडीशी काळजी घ्यावी, प्रवासात थोडीशी काळजी घ्यावी. हा अष्टमस्त मंगळ ग्रह तूळ राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आरोग्याच्या समस्यातून देणारा सुद्धा राहील. परंतु शुक्राचे व सूर्याचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या महिन्यामध्ये तूळ राशी व्यक्तींचे आरोग्य या महिन्यामध्ये चांगले राहणार आहे. शनी ग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये तूळ राशी व्यक्तींच्या 6 स्थानातून 6व्या स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हा 6व्या स्थानातील शनी ग्रह सुद्धा तूळ राशी व्यक्तींना आपल्या पराक्रमाने शत्रूवर विजय मिळवून देणारा राहणार आहे. दीर्घ कामे तडीस नेण्यासाठी तसेच मोठी कामे तडीस नेण्यासाठी हा शनिग्रह तूळ राशी व्यक्तींना मदत करेल. कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये तडजोडीने यश संपादन करण्यासाठी हा शनिग्रह तूळ राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये मदत करेल. अर्थात या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये या शनिग्रहाचे शुभ परिणाम तूळ राशी व्यक्तींना जाणवतील. तसेच हा 6व्या स्थानातील शनिग्रह नोकरीमध्ये सुद्धा नवीन संधी निर्माण करणारा या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तूळ राशी व्यक्तींना राहणार आहे. तसेच राहू ग्रह सुद्धा तूळ राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे. हा पंचमस्त राहू ग्रह थोड्या प्रमाणात तूळ राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात तसेच आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करणारा आहे. परंतु या महिन्यामध्ये शुक्राचे व सूर्याचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात सुद्धा आपल्या कष्टाला यश निर्माण करणारा हा महिना तूळ राशी व्यक्तींसाठी राहील. तसेच आपल्या संततीबाबत सुद्धा शुभ परिणाम देणारा हा महिना तूळ राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. अर्थात आपल्या संततीच्या समस्या, आपल्या मुलांच्या समस्या कमी करणारा हा महिना तूळ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. जुलै 2026 या संपूर्ण महिन्याचा विचार करता तूळ राशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम शुभ फलदायी राहील व या महिन्याचा उत्तरार्ध तूळ राशी व्यक्तींसाठी अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहील. या जुलै 2026 या महिन्यामध्ये तूळ राशी व्यक्तींनी दिनांक 2, 3, 11, 12, 19, 20 व 29, 30 जुलै 2026 या दिवशी तूळ राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस तूळ राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील. अर्थात या दिवशी तूळ राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावी. अर्थात जुलै 2026 या महिन्यामध्ये हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस तूळ राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहतील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन, विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या या स्क्रीनवरील मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा. धन्यवाद.